नमस्कार. लोकहितच्या संपादकीयमध्ये मी महेश तानके संपादक आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा संपादकीयचा विषय आहे अर्थसंकल्प की मतसंकल्प. आपण बघितलं असेल की सध्या महाराष्ट्राचं राज्याचं अर्थसंकल्पीय म्हणजे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेला आहे. हा अर्थसंकल्प जर आपण बघितला तर मोठ्या प्रमाणामध्ये नव्या योजनांचा आमिष दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हा अर्थसंकल्प नसून हा मतसंकल्प असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर चादर गई फटणे और खैरात लगी बटणे अशा पद्धतीचा आरोप जयंत पाटील शरदचंद्र पवारचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी केलेला आहे. आणि कशा पद्धतीनं लोकसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर येणाऱ्या विधानसभेला सामोरे जाण्यासाठी कशी खैरात वाटण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीचा आरोप जयंत पाटील यांनी केलेला आहे. एकंदरीत सर्वच विरोधी पक्षांनी या अर्थसंकल्पाला रंजित अर्थसंकल्प, त्याच्यानंतर खोटी आश्वासनं देणारा अर्थसंकल्प अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे. एकंदरीत आपण बघितलं असेल की आपण परंपरा आहे की जो अर्थसंकल्प सादर होतो त्या अर्थसंकल्पाचं सत्ताधारी मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक करतात. देशाचा विकास करणारा अर्थसंकल्प, राज्याचा विकास करणारा अर्थसंकल्प अशा पद्धतीची नावं देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षांच्याकडून केला जातो. त्याचबरोबर विरोधी पक्ष मात्र या अर्थसंकल्पाची चिरफाड करत असतात आणि चुकीच्या पद्धतीचा अर्थसंकल्प मांडल्याचं सातत्यानं सांगत असतं. हा इतर अर्थसंकल्पाचा भाग झाला. मात्र आताचा जो अर्थसंकल्प आहे हा शिंदे सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आहे. यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना त्याला एक लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये म्हणजे एकूण ज्या देशभरामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या यामध्ये महाराष्ट्रामध्ये मात्र महायुतीचं अर्थात एनडीए सरकारचं मोठ्या प्रमाणामध्ये पानिपत झालेलं आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त यश हे महाविकास आघाडीला मिळाले. त्यातल्या त्यात एक खासदार असणारी काँग्रेस ही जवळजवळ 20 खासदारांच्या पर्यंत पोहोचली, 14 खासदारांच्या पर्यंत पोहोचलेली आहे. आणि शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं यश मिळाल्यामुळे जवळजवळ 30 जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडलेल्या आहेत. या 30 जागांचा जर विचार केला तर जशा पद्धतीनं देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाने अबकी बार 400 पार असा नारा दिला होता, तशाच पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये अबकी बार 45 पार अशा पद्धतीचा नारा दिला होता. मात्र अशा पद्धतीचा नारा देणारा भारतीय जनता पार्टी या अवघ्या 9 जागांवर येऊन थांबलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नुकताच लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि अशाच पद्धतीची जर परिस्थिती राहिली तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये किंबहुना दारुण पराभव होऊ शकतो. आणि हा पराभव जर करायचा नसेल, टाळायचा असेल तर काय केलं पाहिजे म्हणून अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत. लाडली योजना असेल, लाडकी लेक योजना असेल, त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी बहीण योजना असेल. एकंदरीत जर या सगळ्या अर्थसंकल्पाचा जर अभ्यास केला तर महिलांना वेगवेगळ्या पद्धतीची चॉकलेट दाखवण्याचा प्रकार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. आता एकंदरीत ही जर परिस्थिती आहे ती जर बघितली तर ज्या पद्धतीनं सत्ताधारी अर्थसंकल्पाचं कौतुक करतात, विरोधामध्ये बोलतात, मात्र एकूणच एक तटस्थ भूमिका म्हणून जर आपण विचार केला तर या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांच्या प्रलोभने दाखवण्यात आलेले आहेत. मात्र ही सगळी प्रलोभने दाखवल्यानंतर अर्थसंकल्पामध्ये यासाठी कशा पद्धतीची तरतूद केलेली आहे, हा पैसा येणार कुठून, कशा पद्धतीने येणार आहे, या सगळ्या बाबतीमध्ये कुठल्याच पद्धतीची स्पष्टता यामध्ये दिसून येत नाही. त्याच्यामुळे हा अर्थसंकल्प केवळ मतसंकल्प म्हणूनच राबवला गेला आहे की काय अशा पद्धतीची शंका यायला वाव आहे. एकंदरीत आपण सगळ्या परिस्थितीचा जर विचार केला तर अगदी 2 ते 3 महिने म्हणजे हे हे अधिवेशन, पावसाळी अधिवेशन संपलं की 2-3 महिन्यामध्ये लगेच निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकींना सामोरं जायचं असेल तर वेगळ्या पद्धतीची काहीतरी आश्वासनं द्यायला हवीत. जे काही लोकसभेमध्ये आपल्या काही चुका झालेल्या आहेत त्या जर सुधारायच्या असतील किंवा कोणत्या तरी घटकाला गोंधळायचा असेल
तर अर्थसंकल्प ही एक हत्यार म्हणून या ठिकाणी सत्ताधारी पक्षाने वापर केल्याचा दिसतंय आणि म्हणूनच त्याच माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीची आश्वासनं देण्याचं काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिलेलं आहे। या योजना जरी अत्यंत चांगल्या पद्धतीच्या आहेत असं वाटत असलं तरी त्या खरोखरच अंमलात येतील का या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह आहे। या योजना डिक्लेअर जरी केल्या असतील तरी त्याच्यावर कोणत्याच पद्धतीची तरतूद नसल्यामुळं नेमका हा अर्थसंकल्प जो रंजित असल्याचा आरोप जो केलेला आहे त्याला थोडीशी या ठिकाणी पुष्टी मिळण्याचा भाग या ठिकाणी दिसतोय। अर्थसंकल्पामध्ये ज्या काही योजना नवीन घोषणा करायच्या असतात त्यासाठी तरतूद हा अतिशय महत्वाचा भाग आहे। आजच्या परिस्थितीमध्ये जर विचार केला तर राज्याची अर्थव्यवस्था अत्यंत कमकुवत झालेली आहे, किंबहुना बिघडलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये या नवीन योजनांसाठी निधी आणणार कुठून, तो कशा पद्धतीनं तयार करणार या संदर्भामध्ये स्पष्टता दिसत नसल्यामुळं या योजना जरी चांगल्या असल्या तरी त्या शेवटपर्यंत टिकतील का हा एक मोठा प्रश्न आहे। दुसरं महत्वाचं, यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्याच्यामुळे यानंतर सत्ता येईल कोणाची, महाविकास आघाडीची येईल की महायुतीची येईल हे आगामी काळामध्येच कळणार आहे। मात्र आपण योजना घोषित करायच्या, योजना जाहीर करायच्या, नंतरचे जे सरकार आहे ते त्या संदर्भामध्ये बघेल अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी महायुतीची दिसते। त्याच्यामुळे होणार काय की या योजना आम्ही जाहीर केलेल्या आहेत आणि आम्ही कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा, महिलांचा, तरुणांचा, कष्टकऱ्यांचा विचार करतोय, कामगारांचा विचार करतोय, ही भूमिका विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारामध्ये आपल्याला वापरता येईल आणि या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा सरकार बसवता येईल। हा कदाचित दृष्टिकोन महायुतीचा असू शकेल आणि म्हणूनच अशा पद्धतीचं हे अर्थसंकल्प मांडलेला आहे। हा अर्थसंकल्प थापांचा अर्थसंकल्प आहे अशा पद्धतीचा उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। अर्थात यावर काउंटर करताना मुख्यमंत्र्यांनी हा थापांचा नसून मायबापांचं सरकार आहे, अर्थसंकल्प आहे असं म्हटलंय। एकंदरीत ही सगळी जरी परिस्थिती जर आपण बघितली तर याच्यामध्ये योजना चांगल्या असल्या तरी त्या अंमलबजावणी मात्र अत्यंत कठीण आहे। महाराष्ट्रामध्ये सध्याचाच विचार केला तर आता नुकताच एक बातमी आली आहे, त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकलेला आहे। त्याच्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राचा जर विचार केला तर अनेक आर्थिक फायदा असणारे प्रकल्प हे गुजरातमध्ये गेलेले आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्र आर्थिक संकटामध्ये असताना इतकी मोठी जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं हे महायुतीचं सरकार पेलेल का, या योजना प्रत्यक्षामध्ये त्या योजनांची अंमलबजावणी होईल का, होईल तर ती कधी होईल, या सगळ्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। त्याच्यामुळे केवळ लोकांना गोंजारण्यासाठी, मतदारांना गोंजारण्यासाठी आणि लोकसभेमध्ये जो पराभव झालेला आहे तशा पद्धतीचा पराभव आपला होऊ नये या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पामध्ये मोठमोठ्या योजना मांडण्याचं काम अर्थमंत्री अजितदादा पवार असतील किंवा एकूणच महायुतीचं सरकार असेल यांनी केलेलं आहे। मात्र हा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थानं योग्य पातळीवर योग्य दिशेने नेणारा अर्थसंकल्प नसून विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मतांचा संकल्प मांडणारा हा अर्थसंकल्प आहे अशा पद्धतीचा जो आरोप विरोधी पक्षाने केलेला आहे त्या आरोपामध्ये तथ्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही। नमस्कार, मी धनश्री पाठारे, तुम्ही पाहत आहात लोकहित न्यूज चॅनल। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।